नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार. आता आपण निघालेलो आहे गणपती आणि देवीच्या दर्शनासाठी. इथली जी देवी आहे ही इथून जवळ आहे अंतर. मग अगोदर आपण देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. या देवीचं नाव बूटनी माता असं आहे, गुजरातीमध्ये म्हणतात. आमचा प्रवास चालूच होता आणि त्यात पावसाची हजेरी पुन्हा चालू झाली. चांगला पाऊस चालू झाला होता. मग बसमध्ये लहान मुलांची मस्ती चालू झाली. सगळ्यांनी डान्स चालू केला. बघा, मी तुम्हाला दाखवते. सर्वजण मस्त एन्जॉय करत होते, डान्स करत होते. नवीन नवीन जे गाणे आले त्यावर चाललं होतं लहान मुलांचं. मस्त एकमेकाच्या स्टेप कॉपी करून चाललं होतं. आम्ही सर्व त्यांचे डान्स एन्जॉय करत होतो. अगोदर तर कोणी रेडी नव्हतं डान्स करायला आणि आता तर खाली बसा म्हटलं तरी कोणी खाली बसेना. यांना आता डान्सच करायचा होता. मग आमचं प्रवास मंदिर जवळ आलं होतं म्हणून सगळे म्हणे आता बस झालं, जागेवर बसून घ्या. मग आता मंदिर आलं आहे म्हणून पाऊस होता त्याच्यामुळे सर्वांनी आपली छत्री वगैरे रेडी तयार सुरू केलं, कारण बाहेर जायचं. सर्वांची लहान मुलं होती. पावसामुळं थोडं शूट करायलाही प्रॉब्लेम होत होतं, पण मी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं केलं. आणि तुमच्यासाठी बघा, ह्या बाहेरचा परिसर आहे मंदिराचा. मस्त इथलं पण मंदिर. ही देवीची मूर्ती. मग आम्ही दर्शन घेतलं चांगल्या प्रकारे आणि मग बाहेर थोडेसे फोटो वगैरे काढले. पाऊस तर खूप चालू झाला होता. आणि मग निघालो गणपती मंदिराकडे. हे गणपती मंदिर हे कोट गणेश मंदिर असं म्हणून ओळखलं जातं. आणि या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर विक्रम संवत यांनी 933 सुरू केलं होतं. आणि हे एका शेतकऱ्याला या भागात एक सोन्याचं पायातलं, कानातले आणि मुकुट सापडला होता. आणि म्हणजे मूर्ती सापडली होती पूर्ण गणपती बाप्पांची. आणि तेव्हापासून या ठिकाणी हे मंदिर आहे. मग आमच्या सर्वांचे दर्शन चांगल्या पद्धतीने झाले. प्रसाद घेतला आणि मग आम्ही परत आमचा प्रवास चालू झाला. मग नंतर तर खूप जण, सर्वजण दमले होते. मग रस्त्यात आम्हाला इथं चनिया चोली दिसले. मग काय, दिसल्यावर तर बघितलं तर पाहिजेच. आम्ही बघायला गेलं तर त्याने एका पीसची किंमत 2700 रुपये सांगितली. म्हटलं बापरे. मग आम्ही पटकन येऊन गाडीत बसलो. एवढी किंमत म्हटलं. तुम्हाला काय वाटतं बरं, हे एका पीसची किंमत 2700 रुपये असेल का नाही, कमेंट करून नक्की कळवा. मग आम्ही येऊन बसलो. सर्वांनी एकमेकांना प्रसाद दिला, प्रसाद खाल्ला आणि मग घरच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.